ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या PM एक्झाम स्टडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज सर्वांसाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. मराठी व्याकरणाचे 25 प्रश्न. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, द्वंद्व समास असलेला शब्द ओळखा. द्वंद्व समास असलेला शब्द ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी, आई वडील. दोन किंवा अधिक पदांना समान महत्त्व असते आणि त्यांच्यामध्ये आणि हा संबंध असतो तेव्हा द्वंद्व समास होतो. त्याचा विग्रह कसं करायचं बघा आता ह्याचा. आई आणि वडील. उदाहरणार्थ बघा द्वंद्व समासाची. आई वडील, भाऊ बहीण, दिवस रात्र. आई आणि वडील, भाऊ आणि बहीण, दिवस आणि रात्र असा त्याचा विग्रह होतो. समास ओळखताना प्रथम काय करायचं आहे, दिलेल्या शब्दांचा विग्रह करायचा आणि त्याच्यावरून समास ओळखायचा आहे. जर वाक्यामध्ये दिलेल्या शब्दामध्ये आणि हा संबंध दिसत असेल तर तो कसा असतो समास, द्वंद्व समास असतो. तो गावाकडे गेला या वाक्यातील गावाकडे हा कोणता अव्यय प्रकार आहे. तो गावाकडे गेला या वाक्यातील गावाकडे हा कोणता अव्यय प्रकार आहे. करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, शब्दयोगी अव्यय. नाम किंवा सर्वनामाला जोडून त्याचा इतर शब्दांशी संबंध दर्शवणाऱ्या अव्ययाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. याची अजून उदाहरणे पहा. घराकडे, नदीपाशी, शाळेजवळ, गावातून. आता हे कसं लक्षात ठेवायचं. कडे, जवळ, पाशी, वर, खाली, मधून, पासून अशी शब्दे दिसली तर काय ओळखायचं आहे, शब्दयोगी अव्यय असण्याची शक्यता आहे. कवयित्री हा शब्द कोणत्या प्रत्ययाने तयार झालेला आहे. कोणत्या प्रत्ययाने तयार झालेला आहे, कोणता प्रत्यय लागलेला आहे तर त्याला शेवटी त्री हा प्रत्यय लागलेला आहे. कवी हा कसला शब्द आहे, पुल्लिंगी शब्द आहे आणि त्याला त्री हा स्त्रीवाचक प्रत्यय लागलेला आहे म्हणून कवयित्री हा शब्द तयार होतो. अजून अशीच उदाहरणे बघा. नेता, नेत्री, दाता, दात्री, अभिनेता, अभिनेत्री अशी काय आहेत, त्रिया प्रत्ययाने तयार झालेली उदाहरणे आहेत. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने म्हणजे TET मध्ये प्रत्यय, उपसर्ग आणि शब्दसिद्धी यावर दरवर्षी 4 ते 5 प्रश्न नेहमी विचारले जातात. त्यामुळे सर्वांनी तयारी करायची आहे. रामाने पत्र लिहिले या वाक्यातील रामाने कोणत्या विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे, ऑप्शन सी, तृतीया विभक्ती. वाक्यात ने हा प्रत्यय लागल्यास सामान्यतः काय होते, तृतीया विभक्ती होते. अजून उदाहरणे बघा. रामाने पुस्तक वाचले, शिक्षकांनी धडा शिकवला, विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले. आता ही विभक्ती कशी ओळखायची, हे कसं लक्षात ठेवायचं. आता विभक्तीचे प्रमुख 4 प्रकार असतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी विभक्ती असे 4 प्रकार पडतात. प्रथमा विभक्तीत काय असते, वाक्यात मूळ रूप असते. द्वितीय विभक्तीला ला आणि ते प्रत्यय लागते. तृतीयाला ने आणि चतुर्थी विभक्तीला स आणि ला असे प्रत्यय लागतात. कसं लक्षात ठेवायचं, लाते नेसला असं लक्षात ठेवायचं. लाते नेसला हे काय आहेत, प्रत्यय लागतात. तो धावत शाळेत गेला या वाक्यातील धावत हे कोणते कृदंत आहे. कोणते आहे, ऑप्शन ए, वर्तमानकाळी कृदंत. आता इथे 2 क्रिया घडतात बघा. तो धावत पण आहे आणि शाळेत पण गेलेला आहे. 2 प्रकारच्या क्रिया घडलेल्या आहेत. क्रिया चालू असल्याचा किंवा त्याच वेळी दुसऱ्या क्रिया घडत असल्याचा अर्थ व्यक्त करणाऱ्या कृदंताला वर्तमानकाळी कृदंत म्हणतात. धावत ही क्रिया चालू असताना त्याने दुसरी कोणती क्रिया केलेली आहे, शाळेत पोहोचलेला आहे. ही काय झालेली आहे, दुसरी क्रिया झालेली आहे. अजून ह्याची उदाहरणे पहा. हसत बोलणे, गात चालणे, धावत जाणे. हसत पण आहे आणि बोलत पण आहे, गात पण आहे आणि चालत पण आहे, धावत पण आहे, तो धावत जाऊन पोहोचलेला आहे. ह्या अशा 2 प्रकारच्या क्रिया घडतात. हे कसं लक्षात ठेवायचं बघा. त प्रत्यय असलेले शब्द उदाहरणार्थ हसत, गात, चालत, बोलत, धावत हे काय असतात, अनेक वेळा वर्तमानकाळी कृदंत असतात. खालीलपैकी बहुव्रीही समासाचे उदाहरण कोणते, ऑप्शन सी, करेक्ट उत्तर दशानन. ज्या समासात
समस्त पदाचा अर्थ त्यातील कोणत्याही पदावर न जाता तिसऱ्याच व्यक्ती किंवा वस्तूकडे निर्देश करतो त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. आता दशाननचा अर्थ काय आहे? 10 मुखे ज्याला आहेत तो कोण? रावण. 10 तोंडे कोणाला आहेत? रावणाला आहेत. आता इथे अर्थ कसा घ्यायचा आहे? 10 आणि आनन शब्दाची फोड केलेली आहे. याच्यावर न जाता तो तिसऱ्याच व्यक्तीकडे गेलेला आहे, म्हणजे कोणाकडे? रावणाकडे गेलेला आहे. अजून याची उदाहरणे पहा. लंबोदर. लंबोदर कोणाला म्हणतात? गणपतीला म्हणतात. का म्हणतात? मोठे पोट ज्याचे आहे तो गणपती. चतुर्भुज. चतुर म्हणजे 4, भुज म्हणजे भुजा. 4 भुजा ज्याच्या आहेत तो. याचं कसं लक्षात ठेवायचं बघा. याचा अर्थ काय आहे? तिसऱ्या व्यक्तीकडे जात असेल तर तो कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो घरी पोहोचताच पाऊस सुरू झाला. या वाक्यातील पोहोचताच हे कोणते कृदंत आहे? याचं उत्तर आहे करेक्ट ऑप्शन डी, अव्ययी भाव कृदंत. क्रिया पूर्ण होताच दुसरी क्रिया घडल्याचे दर्शवणारे कृदंत म्हणजे अव्ययी भाव कृदंत. वाक्यात पोहोचणे ही क्रिया पूर्ण होताच काय झालेला आहे? पाऊस सुरू झालेला आहे. ही दुसरी क्रिया घडलेली आहे. उदाहरणार्थ ह्याची बघा अजून काय आहेत? जाते, उठतात, पोहोचतात. ताच, ताचच आणि ताक्षणी अशी रूपे दिसल्यास काय ओळखायचं आहे? अव्ययी भाव कृदंत आहे असं ओळखायचं आहे. ज्याला जिंकता येत नाही असा यासाठी योग्य शब्द एक शब्द विचारलेला आहे. ज्याला जिंकता येत नाही असा याच्यासाठी काय आहे? योग्य एकच शब्द निवडायचा आहे. काय आहे याचं उत्तर बघा. कुणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑप्शन बी, अजिंक्य. जिंकणे या क्रियापदावरून अजिंक्य हा शब्द तयार झालेला आहे. अजिंक्यचा अर्थ काय आहे? ज्याचा कधीच पराभव करता येत नाही. आणि ह्याला समानार्थी शब्द कोणते आहेत? अपराजित आणि दुर्जय. आपल्या TET परीक्षेसाठी हे शब्द वारंवार विचारले जातात. एक शब्द ओळखा, यावरती 1, 2 ते 3 कमीत कमी प्रश्न येतात. त्यामुळे सर्वांनी सराव करायचा आहे. परिश्रमाचे फळ गोड असते. या वाक्यातील परिश्रमाचे हा शब्द कोणत्या विभक्तीत आहे? ऑप्शन बी, षष्ठी विभक्ती. चा, ची आणि चे हे संबंध दर्शवणारे प्रत्यय काय आहेत? षष्ठी विभक्तीचे लक्षणं आहेत. आता परिश्रम याची फोड कशी करायची? परिश्रम अधिक चे, परिश्रमाचे. हे परिश्रम आणि फळ यांच्यातील काय दर्शवते? संबंध दर्शवते. आता षष्ठी विभक्ती कशी ओळखायची? चा, ची, चे आणि चा असा प्रत्यय लागल्यास ती षष्ठी विभक्ती आहे असं ओळखायचं आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? बघा आपल्या TETच्या एक्झाममध्ये वारंवार हे प्रश्न येतात. शुद्ध लेखन म्हणजे योग्य शब्द ओळखा. कोणता आहे बघा? ऑप्शन ए, उज्ज्वल. उज्ज्वल हा प्रमाण मराठीतील शुद्ध शब्द आहे. त्याचा अर्थ काय आहे उज्ज्वलचा? तेजस्वी, चमकदार, गौरवशाली असं पण विचारलं जाऊ शकतं. उज्ज्वलचा अर्थ काय आहे? तेजस्वी, चमकदार, गौरवशाली. त्याचं उदाहरण कसं आहे बघा. आपण कशावरून ओळखायचं? त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. म्हणजे त्याचे भविष्य कसं आहे? तेजस्वी आहे, चमकदार आहे, गौरवशाली आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. अंगापेक्षा बोंगा मोठा या म्हणीचा अर्थ काय? काय आहे बर? म्हणी पण आपल्या एक्झाममध्ये वारंवार विचारल्या जातात. योग्य म्हणींचा अर्थ सांगा. काय आहे बरोबर? ऑप्शन बी, मूळ गोष्टींपेक्षा गौण गोष्टीला अधिक महत्त्व देणे. मुख्य गोष्टीपेक्षा दुय्यम गोष्ट अधिक महत्त्वाची बनली तर ही म्हण वापरली जाते. उदाहरणार्थ बघायचं काय आहे? कार्यक्रमापेक्षा सजावटीवर जास्त खर्च करणे. म्हणजेच आपण काय म्हणतो? अंगापेक्षा बोंगा मोठा केला. आता म्हणींचं ह्या कसं करायचं आहे? म्हणी पाठ करायच्या नाहीत तर त्यांचा अर्थ नीट समजून घ्यायचा, लक्षात ठेवायचा. पाठ करायच्या नाहीत म्हणी. तुम्हाला जर म्हणींवरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फक्त म्हणींसाठी आपण एक व्हिडिओ बनवू. नदी खळखळ वाहत होती या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. नदी खळखळ वाहत होती या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. काय आहे अलंकार? करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अनुप्रास.
एकाच वर्णाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती झाल्यास अनुप्रास अलंकार होतो. आता या वाक्यात ख आणि खळ या शब्दात काय झालेलं आहे? खची 2 वेळा पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून हा कसला अलंकार आहे? अनुप्रास अलंकार आहे. याचं अजून उदाहरण बघा. चंचल चपळ चिमणी ची पुनरावृत्ती झालेली आहे. गडगड गरजती मेघ ची पुनरावृत्ती झालेली आहे. समान अक्षरांची पुनरावृत्ती म्हणजेच काय आहे? अनुप्रास अलंकार ओळखायचं आहे. खालीलपैकी उभयान्वी अव्यय कोणते? कोणता आहे उभयान्वी अव्यय? ऑप्शन बी परंतु. 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या अव्ययाला काय म्हणतात? उभयान्वी अव्यय. वाक्य कसं लक्षात ठेवायचं? तो अभ्यास करतो परंतु यश मिळत नाही. कशाने वाक्य जोडलेलं आहे? परंतु या शब्दाने जोडलेला आहे. अजून उदाहरण बघा. आणि परंतु पण अथवा आम्ही अभ्यास खूप केला पण आम्हाला TET मध्ये यश मिळालं नाही. असं पण होऊ शकतं. आम्ही खूप अभ्यास केला आणि मला TET मध्ये यश मिळालं, मी TET पास झाले, असं पण होऊ शकतं. आणि पण परंतु अथवा ही काय आहेत? उभयान्वी अव्यय आहेत. दुर्लक्ष या शब्दातील उपसर्ग कोणता? दुर्लक्ष या शब्दातील उपसर्ग कोणता? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी दूर. रचा पाय मोडलेला आहे, लक्षात ठेवा. उपसर्ग हा मूळ शब्दाच्या सुरुवातीला येतो. त्याची फोड कशी केलेली आहे बघा. दूर अधिक लक्ष म्हणजे दूर या उपसर्गाचा अर्थ काय होतो? वाईट, विपरीत, दूर किंवा अयोग्य. त्याची उदाहरणे बघा. दुर्गुण, दुर्दैव, दुर्बल. आपल्या TET मध्ये उपसर्ग आणि प्रत्यय यातील घटकांना खूप महत्त्व आहे. उपसर्ग ओळखा, प्रत्यय कोणता लागलेला आहे ओळखा, याच्यावरती सुद्धा खूप वेळा प्रश्न येतात. कमीत कमी 4 ते 5 प्रश्न याचे असतात. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? कोणता आहे? ऑप्शन ए विदुषी. संस्कृत प्रचूर शब्दांचे स्त्रीलिंगी रूप वेगळे असते. आता उदाहरणार्थ विद्वान, विदुषी, कवी, कवयित्री, गायक, गायिका. विद्वानचा अर्थ काय आहे? विदुषी हा प्रश्न अनेक भरती परीक्षांमध्ये विचारलेला आहे बघा. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने हा महत्त्वाचा आहे. स्त्रीलिंगी रूपांवर नेहमी 1 ते 2 प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतात. खालीलपैकी कोणत्या शब्दात भाववाचक नाम आहे? कोणत्या शब्दात आहे बघा भाववाचक नाम? कोणत्या शब्दात आहे? गोडवा. ज्या नामातून गुण, अवस्था आणि भाव, लक्षात ठेवायचा आहे विद्यार्थ्यांनो. ज्या नामातून गुण, अवस्था, भाव किंवा धर्म या 4ही गोष्टींचा बोध होतो त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम असे म्हणतात. गोडवा हा गोडपणाचा भाव दर्शवतो. उदाहरणार्थ शौर्य, सौंदर्य, मैत्री, माणुसकी ही त्याची अजून उदाहरणे आहेत. गुण, अवस्था, भाव दर्शवणारे शब्द, गुण, अवस्था, भाव हे एकाच शब्दात येतात. ते दर्शवणारा शब्द म्हणजे भाववाचक नाम होय. नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? कोणता असेल बर? कमेंटमध्ये उत्तर नक्की टाईप करा. ऑप्शन बी स्वतःचा दोष दुसऱ्यांवर ढकलणे. आपल्याला म्हणी वाचायला खूप सोप्या वाटतात पण अर्थ त्याचा व्यवस्थित लावावा लागतो. स्वतःमध्ये क्षमता नसताना अपयशाचे कारण दुसऱ्या गोष्टींना देणे म्हणजेच नाचता येईना अंगण वाकडे. उदाहरणार्थ अभ्यास न करता परीक्षेत कमी गुण पडले आणि म्हणायचं प्रश्नपत्रिका अवघड होती असे आपण म्हणतो. म्हणींचा अर्थ व्यवहारातील उदाहरणासह लक्षात ठेवलं की ते जास्त लक्षात राहतं. राम हा शूर योद्धा आहे. या वाक्यातील शूर हे कोणते विशेषण आहे? ऑप्शन ए गुणवाचक विशेषण. नामाचा गुण, धर्म किंवा वैशिष्ट्य सांगणाऱ्या विशेषणाला गुणवाचक विशेषण म्हणतात. आता शूर हा काय सांगतो आहे? तर ह्या रामाचा गुण दर्शवतो. याची अजून उदाहरणे पहा. हुशार विद्यार्थी, सुंदर फूल, प्रामाणिक अधिकारी. नामाचा गुण सांगणारा शब्द म्हणजे काय? गुणवाचक विशेषण होय. खालीलपैकी तत्पुरुष समास असलेला शब्द कोणता? कोणता आहे बर तत्पुरुष समास असलेला शब्द? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राजवाडा.
ज्या समासात उत्तरपद प्रधान असते आणि पूर्वपदाचा संबंध विभक्तीने व्यक्त होतो तेव्हाच तत्पुरुष समास होतो. राजाचा वाडा म्हणजे राजवाडा. उदाहरणार्थ ग्रामपंचायत, वनवासी, जलपात्र. चा, ची, चे मध्ये वर पासून असे संबंध विग्रहात दिसल्यास काय ओळखायचं आहे? ते तत्पुरुष समास असल्याचं उदाहरण आहे असं ओळखायचं आहे. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? वारंवार परीक्षेमध्ये कमीत कमी 3 तरी प्रश्न असतात शुद्ध शब्द ओळखण्याचे. उत्तर काय आहे? ऑप्शन सी, प्राथमिक. प्राथमिक हेच प्रमाण मराठीतील अगदी योग्य आणि शुद्ध शब्द आहे किंवा शुद्ध लेखन आहे. इतर सर्व पर्याय हे कसे आहेत? व्याकरणदृष्ट्या अशुद्ध, चुकीचे आहेत. आता हे लक्षात कसे ठेवायचे? एक ट्रिक आहे बघा. नेहमी उच्चाराकडे लक्ष द्यायचं आहे. आता प्राथमिक, प्रा आहे तो काय आहे? त्याचा उच्चार कसा होतो? दीर्घ आणि मीचा ऱ्हस्व होतो. शुद्ध लेखनावर आपल्या एक्झाममध्ये TET मध्ये दरवर्षी हमखास प्रश्न विचारले जातात. त्यामुळे प्रॅक्टिस करायची आहे सर्व प्रश्नांची. त्याने पुस्तक वाचून काढले या वाक्यातील वाचून हे कोणते कृदंत आहे? कोणते आहे? वाचून काढले म्हटलेलं आहे म्हणजे पूर्ण कृदंत. एक क्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा दुसरी क्रिया घडते तेव्हा पूर्ण कृदंत वापरले जाते. आता वाचून, वाचून म्हणजेच काय? वाचन पूर्ण करून. उदाहरणार्थ अजून बघा याचे काय आहेत? खाऊन गेला, लिहून दिले आणि पाहून सांगितले. ऊन आणि हून अशा समाप्तीची रूपे दिसली की ओळखायचं आहे हे वाक्य कसलं आहे? पूर्ण कृदंत. ऑप्शन सी. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या शब्दात उपसर्ग नाही? कोणत्या शब्दात उपसर्ग नाही? ऑप्शन बरोबर डी, शिक्षक. पराक्रम, उपकार आणि अन्याय या सर्वात सुरुवातीला उपसर्ग आहे, परंतु शिक्षक यात क हा प्रत्यय आहे, हा उपसर्ग नाही. शब्दाच्या सुरुवातीला येतो तो कोण असतो? उपसर्ग असतो आणि शब्दाच्या शेवटी येतो तो प्रत्यय असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. सागरासारखे विशाल मन या उदाहरणात कोणता अलंकार आहे? करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, उपमा अलंकार आहे. जेव्हा दोन वस्तूंमध्ये साम्य दाखवण्यासाठी सारखा, प्रमाणे, जसा, तसा असे शब्द वापरले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो. उपमेय आणि उपमान. उपमेय काय आहे? याच्यात मन आहे आणि सागर काय आहे? उपमान आहे. आणि उपमा काय आहे? विशाल काय आहे? उपमा आहे. विशाल म्हणजे सागराला दिलेली उपमा आहे. जो कधीही मरत नाही यासाठी योग्य एक शब्दी शब्द कोणता? बघा पुन्हा एकदा डबल प्रश्न आलेला आहे. एक शब्दी शब्द ओळखायचा आहे किंवा सांगायचा आहे. जो कधीही मरत नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, अमर. अ हा नकारार्थी उपसर्ग आहे आणि मर हा कसा आहे? धातू आहे. यापासून अमर हा शब्द तयार होतो ज्याचा अर्थ आहे तो कधीही मरत नाही असा. अजून उदाहरणे पहा. अजर, ज्याला वार्धक्य म्हणजेच म्हातारपण येत नाही त्याला अजर म्हणतात. आणि अजिंक्य कशाला म्हणतात? ज्याला कधीही जिंकता येत नाही असा कोण? अजिंक्य. एक शब्दी शब्दांमधील सूक्ष्म फरक नेहमी समजून घ्यायचा आहे. ज्ञान हेच खरे धन आहे या वाक्यातील हेच हे कोणते सर्वनाम आहे? ज्ञान हे खरे धन आहे या वाक्यातील हेच हे कोणते सर्वनाम आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दर्शक सर्वनाम. जवळील किंवा दूर असलेल्या व्यक्ती, वस्तू किंवा गोष्टींकडे निर्देश करणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. आता या वाक्यात हेच हा शब्द ज्ञान या गोष्टीकडे बोट दाखवून निर्देश करतो की ज्ञान हेच खरे धन आहे. याची उदाहरणे पहा. हा, ही, हे, तो, ती, ते ही काय आहेत? दर्शक सर्वनामे आहेत. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.